ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सत्यशोधक माळी समाज सेवाभावी संस्था वधूवर सूचक मंडळातर्फे राज्यस्तरीय माळी समाज विनामूल्य वधूवर पालक परिचय मेळावा रविवारी 29 डिसेंबरला सकाळी 11 वाजता दादासाहेब गायकवाड सभागृह येथे झाला. यावेळी राज्यभरातून 1000 पेक्षा जास्त वधूवरांनी आपलं नाव नोंदविले. मेळाव्यास प्रमुख पाहुणे माजी आमदार वसंत गीते, विजय राऊत, शशी हिरवे, प्राध्यापक दिनकरराव जानमाळी, सचिन मंडलिक, निलिमाताई जेजूरकर, ज्ञानेश्वर पवार, तेजश्रीताई काठे, निलिमाताई सोनवणे, कुसुमताई शिंदे, प्रशांत जाधव, वैभव पडदे, सुनील थळकर, संतोष कमोद, अर्चना थोरात, शैलेश जुन्नरे आदी उपस्थित होते. यावेळी 1000पेक्षा अधिक वधूवरांनी नोंदणी करून परिचय करून दिला. मेळावा यशस्वी करण्याकरता संस्थेचे गिरीश बच्छाव, सत्यशोधक माळी समाज सेवाभावी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी काम पाहिले. संस्थेच्या वतीनं हे 12वे वर्ष आहे. राज्यस्तरीय माळी समाज वधूवर पालक परिचय मेळाव्याचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले संत शिरोमणी सावतामाळी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रमुख पाहुणे महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार संपन्न झाला. गेल्या 12 वर्षांपासून उत्कृष्ट मेळावा परंपरा सत्यशोधक माळी समाज सेवाभावी संस्थेकडून माध्यमातून घेण्यात येते. या मेळाव्यासाठी माळी समाज सर्व पोट जातीतील वधूवर पालक मेळाव्यास 1000 अधिक नोंदणी करून उपस्थिती दर्शविली. गेल्या मेळाव्यातून अनेक वधूवरांचे विवाह संपन्न झालेत. या मेळाव्यासाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी सत्यशोधक माळी समाज या संस्थेला भरभरून शुभेच्छा दिल्या. कुठल्याही प्रकारच्या अडचणी असल्यास आम्ही संस्थेच्या बरोबर आहे. आमच्या संस्थेचा उद्देश हाच आहे की सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने इथे हजर राहावे आणि वधूवर मेळाव्यांचे बायोडाटे देऊन त्यांनी त्याचा उपयोग करून घ्यावा आणि जास्तीत जास्त लोकांचे लग्न यातून जमावे असे मी आवाहन करतो. असा मेळावा विनामूल्य महाराष्ट्र राज्यात मी प्रथमच बघितला. मी सूरज एकनाथ आयरे, महिंद्रा अँड महिंद्रा एम्प्लॉईज युनियन व सर्व कामगारांच्या वतीने सगळ्यांना शुभेच्छा देतो. या संस्थेच्या माध्यमातून त्यांना एकत्रितरित्या करून त्यांचे विवाह जमण्याचे प्रयत्न या संस्थेच्या वतीने होणार आहे. तरी ह्या जे कोर कमिटी आहे त्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. असंच काम असंच कार्य पुढे चालू ठेवा. हे निव्वळ फक्त समाजापोटी असलेलं प्रेम आणि समाजासाठी काहीतरी आपण देणं ह्या उद्देशाने ह्या ठिकाणी होत असते आणि याला सगळ्यांचाच हातभार लागतो, सगळ्यांचं सहकार्य लागतं आणि हे सगळ्यांच्या सहकार्यामुळे ह्या गोष्टी या ठिकाणी प्रत्यक्ष स्वरूपात आपल्याला दिसत आहे. वधूवर मेळावा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणात उत्साहात संपन्न होत आहे. त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने या मेळाव्यास शुभेच्छा व सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी मेळावा चांगल्या पद्धतीने पार पाडण्याबद्दल धन्यवाद. विषय असेल तो पण सांगत चला म्हणजे मुलांचं आयुष्य खराब होणार नाही. या विषयामध्ये एक आदर्श संस्था ही आहे. गिरीश पवार त्यांचे सहकारी गेल्या 1.5 महिन्यापासून या सगळ्या विषयाला अनुसरून या ठिकाणी चाललेले आहे. मी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. यावेळी माजी आमदार वसंत गीते यांनी सर्व जाती पोटजाती यात अंतर न ठेवता सर्व माळी समाज म्हणून आपण या मेळाव्यामध्ये आपला वधूवर शोधावा असं यावेळी त्यांच्या भाषणातून सांगण्यात आलं. आणि मग त्यांना आपण असं विचारतो की तुम्हाला कुठल्या समाजाची मुलगी पाहिजे? माळी समाजाची किती? हळदी माळी पाहिजे, फुलमाळी पाहिजे, जिरे माळी पाहिजे. ते तिकडनं लोक असं सांगतात पुणे मुंबईचे की आम्हाला कुठल्याही समाजाची म्हणजे कुठल्याही माळी समाजाची पोट जातीची मुलगी पाहिजे. याचं कारण असं आहे की यासाठी मी हे सगळं सांगतोय की करोडो अब्ज रुपयाचं उलाढाल करणारी सगळी मंडळी, सोलापूर असो, पुणे असो, कोल्हापूर असो, मुंबई असो, यांनी पोट जातीच्या भिंती तोडून टाकलेल्या आणि म्हणून आपण सुद्धा पोट जातीच्या भिंती आपण आता बाजूला केल्या पाहिजे.
यावेळी माळी समाज वधूवर पालक परिचय मेळाव्यात सत्यशोधक माळी समाज सेवाभावी संस्थेचे गिरीश बच्छाव, शंतनू शिंदे, रमेश गायकवाड, पोपटराव जेजूरकर, संजय फडके, शंकर काटे, किशोर भास्कर, विजय शेळके, भारती शेलार, प्रेमलता जुन्नरे, हेमलता शेलार, माधवराव बच्छाव, सचिन गायकवाड, नितीन कानडे, भगवान गीते, संपत क्षीरसागर, संतोष बोडके, भास्कर जेजूरकर, संतोष पुंड, सूत्रसंचालन संजय भोसले आणि नितीन जाधव यांनी केले. या मेळाव्यात सर्व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.